EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो बघा, नुकतंच म्हणजे काही दिवसापूर्वी सीसॅट बद्दल आयोगाचा निर्णय आलाय। ॲड पण राज्यसेवेची आलेली आहे। सध्या सर्व मार्केटमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी पोरं राज्यसेवेची तयारी करतायत यांचा मोठा थोडा गोंधळ उडालेला दिसतोय की सीसॅटचं नक्की करावं काय, पेपर कसा असेल, काय केलं पाहिजे जेणेकरून क्वालिफाय झाल्यामुळे दोन प्रकारचे प्रवाह आहेत बघा। पहिला प्रवाह असा आहे की सहज क्वालिफाय होईल, इतकं सोपं, बरं झालं, चांगला निर्णय, हे येते। दुसरा प्रवाह आहे की UPSCच्या धर्तीवर जर विचारलं तर वाट लागणार। म्हणजे ही परिस्थिती जी आहे त्यासाठीच मी आज व्हिडिओ घेऊन आलोय। तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे, कशी रणनीती ठेवली पाहिजे, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये कसं रणनीती ठेवल्यानंतर कन्फर्म तुम्ही सीसॅट क्वालिफाय करू शकाल, कसाही पॅटर्न येऊ दे, याच्यासाठी आज आपण सगळं नियोजन करत आहोत। बघा, हा क्वेश्चन मार्क मोठा टाकण्याचं कारणच आहे सध्या द्विधा मनस्थिती सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। काय होईल, कसं होईल आपला, आता हा जो क्वेश्चन मार्क आहे तो थोडा कमी करायचा प्रयत्न मी करतोय। कारण का की पहिल्यांदाच राज्यसेवा सीसॅट क्वालिफाय केल्यानंतर राज्यसेवा परीक्षा कंडक्ट करते, याच्यामध्ये नक्की कसा असेल पॅटर्न कोणीच सांगू शकत नाही। कन्फर्म एक अंदाजित प्रयत्न करतात सगळे, मी सुद्धा एक अंदाजित प्रयत्न करतोय मित्रांनो, पण एक जवळपास जाण्याचा 100% प्रयत्न करणार। पहा सगळं, हे बघा, सीसॅट क्वालिफाय झालाय मान्य आहे, सीसॅट क्वालिफाय झालाय मान्य, सगळीकडे चर्चा ती झाली सीसॅट क्वालिफाय। अगोदर जनता क्लिअर समजून घ्या, खरं आणि बरं या दोन वाक्यांपैकी मला नेहमी खरं बोलायला आवडतं मित्रांनो। सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी विद्यार्थी त्याच्याकडं 100 पोरं अभ्यास करत असतील तर त्याच्यापैकी एक 5-10% पोरं अभ्यास डेली करायची सीसॅटची। आता तर क्वालिफाय झालं, आता तर विषय असं विद्यार्थ्यांना वाटायला लागले की जाऊन आता आपण सहज क्वालिफाय होऊ शकतो। त्यामुळे आणि काही भीतीच्या वातावरणात पण आहे। मग नक्की काय केलं पाहिजे की जेणेकरून आपण सहज म्हणजे सीसॅट क्वालिफाय होऊ शकतो। आणि एक तुम्हाला माहितीही पाहिजे, सीसॅट क्वालिफाय झालं म्हणजे काय की पहिल्यांदा तुमचा सेकंड पेपर जो आता राज्यसेवेचा प्री देताना 2 पेपर होणार, एक GSचा पहिला पेपर, दुसरा सीसॅटचा पेपर। जे विद्यार्थी सीसॅटचा पेपर क्वालिफाय होतील त्यांचाच पहिला पेपर चेक केला जाईल, लक्षात ठेवा। त्यामुळे पहिला सीसॅट क्वालिफाय असेल देन पहिल्या पेपरला किती स्कोर आले त्याच्यावर तुमचा विषय राहील। सीसॅट क्वालिफाय नाही झालं, जरी तुम्हाला 150+ जरी असेल 200 पैकी GSला, तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही। कारण हे काय झालंय, हा उंबरठा आहे, समजून घ्या, हा उंबरठा ओलांडल्याशिवाय GSचा विषय नाही। त्यामुळे पहिलं हे आपल्याला सिक्युअर करणं गरजेचं आहे। UPSCचे बरेच विद्यार्थी मित्र, माझे मित्र पण आहेत, बरेचसे भेटतात, लाईटली घेतात आणि UPSCचा GSचा स्कोर जास्त येऊन सुद्धा 2021 मध्ये अक्षरशः विद्यार्थी मित्र येऊन म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू आले होते, सर लाईटली घेतलं, असं झालं तसं झालं, वर्ष व्हायला जातं। त्यामुळे आपल्याला, मी तुमच्याकडून ती गोष्ट होऊन देणार नाही। आपल्याला काही करून स्कोरिंग नाहीये, 66+ जायचंय, मग बाबा लाईटली न घेता कसं आपण 66+ जाऊ शकतो ह्याचं आपण सगळं आज नियोजन पाहणार आहे। मित्रांनो बघा की पहिलं मुद्दे बनवलेत मी व्यवस्थित, ते समजून घ्या की सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी काय होतं आणि आता झाल्यानंतर काय, म्हणजे आयोगाची रणनीती काय आहे। पहिलं सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी सीसॅट जो काय होता, सीसॅट पूर्ण 80 क्वेश्चन होते, 80 प्रश्न होते। हे 80 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन हे असं होतं की बाबा 50 प्रश्न हे उतार्यांसाठी होते, उतारे, 25 प्रश्न हे मॅथ्स अँड रिझनिंग साठी होते आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंग साठी होते। हे सगळ्यांना माहीत आहे। हे सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी हा स्कोरिंग पेपर असल्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क होते, सगळ्यांना माहिती आहे। मग 2.5 मार्क म्हणजे हे जितके जास्त मार्क मिळतील हे तुमचे काउंट केले जायचे रिझल्टमध्ये। आता सीसॅट क्वालिफाय केल्यामुळे काय झालंय की प्रश्न 80 असेल, प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असेल। फक्त प्रश्न असा आहे की 80चं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, सेम अशा पद्धतीने असेल। म्हणजे बाबा कॉम्प्रिहेन्शनचे म्हणजे उतार्यांचे 50 प्रश्न, मॅथ्स रिझनिंगचे 25 प्रश्न का डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न, ह्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये सगळी माहिती घेणार आहे। सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी पेपरची लेवल जी होती ती कशी होती, तर एका पॅसेजवरती 5 क्वेश्चन असायचे, सेम नंतर असेल का, हाही मोठा प्रश्न आहे। मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन जे आहे ते 25 प्रश्नांपैकी मित्रांनो पहिले 15 अख्ख्या महाराष्ट्राला यावे, 5 थोडा
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला यावे आणि पुढचे 5 मास्तर लोकांना आमच्या सारख्यांना ताण व्हावा असे सेट केलेले असायचे. आता हीच पॅटर्न पुढे राहील का? डिसिजन मेकिंग मध्ये निगेटिव्ह मार्किंगचा विषय नव्हता. म्हणजे ते थोडक्यात काय, तुम्ही काही जरी केलं तर तुम्हाला मार्क मिळणारच होते, म्हणजे निगेटिव्ह जाणार नव्हते. म्हणजे कोणताही पोरग जरी 1, 2, 3, 4 पैकी कोणताही जरी आकडा राऊंड करून आला तर त्याला 12.5 पैकी निदान 5 तरी मिळत होते. म्हणजे ते फुकट मार्क वाटप होतं. आता क्वालिफाय झाल्यानंतर आयोग हे ठेवील का असे प्रश्न बरेच तुमच्या मनामध्ये आहे. त्या सगळ्यांचा आपण सगळा उहापोह इथं पाहणार आहे मित्रांनो. बघा, सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी मानसिकता, त्याच्याकडे पाहण्याचा वेळ किती द्यावा, काय द्यावा, आता किती वेळ द्यावा, काय करायला पाहिजे, आपल्याकडे ॲटलिस्ट 3 महिने आहे, उरलेला वेळ जो आहे त्याच्यामध्ये रणनीती ठेवू. बघा, सगळ्यात महत्त्वाचं पेपर पॅटर्न कसा असेल हा सध्या सगळ्यात विषय मला विचारला जाणारा प्रश्न की सर पेपर पॅटर्न कसा असेल. एकतर पूर्वीचाच पॅटर्न असेल का? पूर्वीचाच पॅटर्न म्हणजे आत्ता जे आपण करतोय फॉलो, जसं की 50 क्वेश्चन उत्तरांना, म्हणजे उत्तरांसाठी 50 क्वेश्चन होते, मॅथ्स रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन होते, बरोबर. मॅथ्स रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन मॅथ्स रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगसाठी 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगसाठी. मित्रांनो, एकदम म्हणजे खरी गोष्ट सांगतो, जर आयोगाला पेपर जर क्वालिफाय करायचा असेल, हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का, जर आयोगाला सीसॅट क्वालिफाय करायचा असेल आणि हा जर पॅटर्न ठेवला तर एकदम तुम्हाला ज्याची जास्त तयारी करायची अजिबात गरज नाही. का? कारण की 50 प्रश्न उत्तरावरती असणारे 25 प्रश्न मॅथ्स रिझनिंग डिसिजन मेकिंग 5, तर तुम्ही सहज 66+ जाऊ शकता. पण जर आयोगाला क्वालिफाय केले, आयोग इतक्या दिवस मान्यच करत नव्हतं की क्वालिफाय करायचे, कसं तरी क्वालिफाय केले, म्हणजे त्यांच्या मनात पॉझिटिव्ह होतं की नाही मला माहीत नाही. म्हणजे ते म्हणतात ना की मारून मुटकून करणे, तसा प्रकार आयोगाचा झाला असावा. त्यामुळे आयोग तुम्हाला सहजासहजी क्वालिफाय करून देईल का, हा मोठा प्रश्न तुमच्या माझ्या मनात निर्माण झाला पाहिजे. आणि तो होतोच. आयोगाच्या मनात नाही क्वालिफाय करायचं तरी केलंय, याचा अर्थ आपल्याला ते ताण देणार हे 100%. मग आयोग हा पॅटर्न फॉलो करणार नाही, सहजासहजी तुम्हाला क्वालिफाय करू देणार नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग ते लाईटली न घेता, म्हणजे वरच्यावर न घेता आपल्याला त्याची तयारी करणं भाग आहे. मग बाबा, हा जरी पॅटर्न ठेवला आयोगाने, शक्यता 1% आहे फक्त माझ्या मनानुसार, की याची शक्यता 1% आहे की आयोग ठेवू शकतो पॅटर्न 1%. पण UPSCने जसा सीसॅट क्वालिफाय केलाय, आयोग त्याच्यावरती जास्त फोकस करेल असं मला खूप सारे, म्हणजे 90%च्या वरती वाटतंय की सीसॅट क्वालिफाय इथे ह्या लेवलचाच राहणार. मग याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आता 2015 पूर्वीचे जर राज्यसेवेचे UPSCचे पेपर जर पाहिले, 2015 पूर्वीचे, तर त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंगचं कॉम्प्रिहेन्शनचं वेटिंग जवळपास सारखं दिलं होतं त्यांनी, बरोबर. डिसिजन मेकिंग यांच्या कोणत्याच पेपरमध्ये नाही. 2015च्या नंतर, अगोदर थोडं होतं, पॅटर्न जो होता तो ठीक होता, पण इथे मॅथ्स रिझनिंगचं ते वेटेज अगोदर सेम होतं. आत्ता 2021चा जर सीसॅटचा पेपर पाहिला मित्रांनो, ह्या सीसॅटच्या पेपरमध्ये 27 प्रश्न हे उत्तरांवरती आहेत. म्हणजे एक उत्तरा एक प्रश्न, बरं का. आयोगाचं हे UPSCचं एक ब्रँड झाले, लक्षात ठेवा. एक उत्तरा एक प्रश्न. मॅथ्स रिझनिंगचे यांनी डिसिजन मेकिंग टोटली ड्रॉप केलं UPSCनी. क्वालिफाय करायचं, मग डिसिजन मेकिंग देऊन तुम्हाला फुकट मार्क वाटप द्यायला ते काय वेळेत का? नाही. मग तो पॅटर्न त्यांनी कॅन्सल केला. 27 प्रश्न उत्तरांवरती, 53 क्वेश्चन मॅथ्स अँड रिझनिंग वरती. 53 म्हणजे लक्षात ठेवा, एक उत्तरा एक प्रश्न. इथं मॅथ्स रिझनिंग वरती क्वेश्चन 53. आणि ह्याची लेवल मित्रांनो लाईटली न घेता पोरांना ताण द्यावा. जसा आत्ता राज्यसेवेचा पेपर जो असतो, त्या पेपरमध्ये 15 प्रश्न सगळ्यांना यावे असे असतात. ह्या 53 पैकी सगळ्यांना यावे असे फक्त 10-15 प्रश्न असतात. म्हणजे बाकीचे प्रश्न अभ्यास करणाऱ्यालाच येणार ही कन्फर्म गोष्ट असते. कारण आयोग तुम्हाला सहजासहजी क्वालिफाय होऊन देत नाही. ती क्वालिटी जी पाहिजे ती चेक केली जाणारच आहे. आपल्याला आकडा खूप सोपा वाटतो की 200 पैकी फक्त 66+ जायचंय, एकदम इझी आहे.
एकदम इझी, आकडा सोपा वाटतो, पण UPSCच्या विद्यार्थ्यांना विचारा 66 मार्क मिळवणं एवढं सहज सोपं नाही. ह्याच्यासाठी आता तुम्हाला एक म्हणतात, सगळीकडे चर्चा हीच आहे की पहिली परीक्षा होऊ द्या मग कळेल, पहिली परीक्षा होऊ द्या मग कळेल, मग कशी जिरती बघा पोरांची, अशी एक मानसिकता झालेली. पण माझ्या डोक्यात एकच विषय की बाबा झाल्यानंतर जिरण्यात काय मजा आहे, अगोदरच मी सावध राहतो ना. मग माझ्या आता जी ऑफलाईन बॅच ऑनलाईन बॅच आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी काय करून घेतो. पण जे तुम्ही तयारी करताय, पण तुम्ही इथं लाईटली न घेता एक परीक्षा वायाला न घालवता की बाबा परीक्षा येईल त्याच्यामध्ये मी क्वालिफाय होणार, याच्यासाठी सगळं करतोय मी. मित्रांनो लक्षात ठेवा. मग याच्यात उत्तरे जरी ह्या पॅटर्ननी जरी आले की मी असं म्हणेल 30 प्रश्न जरी त्यांनी उत्तरावर ठेवले आणि 50 प्रश्न जरी मॅथ्स रिझनिंगवर ठेवले तरी सुद्धा आपण काही करून 100+ मिळाले पाहिजेत. ह्या स्ट्रॅटेजीने सगळं जाणं गरजेचं आहे. 66 मी म्हणत नाही, माझ्या दृष्टिकोनातून 100+. आत्ताच्या सध्याच्या पद्धतीनुसार UPSCचा पॅटर्न पाहता 66 मिळवणे म्हणजे आता आपल्या पॅटर्ननुसार ज्या विद्यार्थ्याला 120 130 आहे ना, तो विद्यार्थी तेवढा मिळू शकतो. हे रियालिटी मित्रांनो लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्याला आत्ता म्हणजे मागच्या वर्षी जी राज्यसेवा झाली त्या राज्यसेवेमध्ये 120 130च्या वरती ज्यांना मार्क मिळालेत ते विद्यार्थी 66 मिळू शकतात सध्याच्या सिच्युएशनला. हे चेक करण्यासाठी तुम्हाला पुढे स्लाइडमध्ये सांगणारच आहे की तुमची स्वतःची लेवल कशी अभ्यासावी. मी कोणत्या लेवलचा आहे सर, मी आता आहे त्या अभ्यासावर सीसॅट क्वालिफाय करू शकतो का मला वेगळी तयारी करावी लागेल का मला तयार करायची गरज सुद्धा नाही, हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कळलं? मग हे लक्षात ठेवा. आता पुढचा बऱ्याच जणांना प्रश्न असाही पडतो की नवीनच पॅटर्न आयोग इंट्रोड्यूस करू शकतो का. ह्याची शक्यता कमी आहे, म्हणजे नाही वाटत मला, ही शक्यता जास्त आहे. पण काय सांगावं, आयोगाला वाटतं थोडं हटके काहीतरी करावं. आयोग स्वायत्त आहे, तुम्हाला माहिती की काही करू शकतं, तर हे पॅटर्न सुद्धा येऊ शकतो. पण आपल्याला तिन्ही पॅटर्नपैकी काही जरी झालं तरी आपल्याला काही करून सीसॅट क्वालिफाय करायचं म्हणजे करायचा. हा जर पॅटर्न ॲज इट इज आला तर मित्रांनो जास्त कष्ट करायची गरज नाही. म्हणजे जेवढे काय अर्ज आले त्यातले जवळपास सगळेच क्वालिफाय होऊन जातील. आणि आयोगाला तुम्ही क्वालिफाय व्हावं मग ती परीक्षा घेतातच कशाला, मग तो पेपर घेतातच कशाला, ही गोष्ट एक प्रश्न पडतो की नाही. म्हणजे जर बाबा सगळेच जर सीसॅट क्वालिफाय करून द्यायचे असतील तर पेपर घ्यायचं कायला, पेपर काढायला ताण, पेपर तपासायला ताण, पोरांना ताण, परत सगळी टीमला ताण, एवढं कशाला ताण करून घेईल आयोग. मग सोपी गोष्ट आहे, पेपर सीसॅट ठेवलाय याचा अर्थ तो इतका सहज शक्य नसणार. म्हणजे एक थोडक्यात चाळणी पद्धत आहे. मग सीसॅटमध्येच बरीच पोरं कशी ड्रॉप करायची, ह्यासाठी आयोग हा पॅटर्न ठेवण्याची शक्यता कमी. आयोग इथे फॉलो करणार हे मला वाटतंय आणि जवळपास हे निश्चित राहील बघा असं वाटतंय. आणि याचा सुद्धा पॅटर्न हा वरच्या नसणार. ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं झालंय ते लोक मार्क मिळवू शकतील असाच पॅटर्न सेट करणार. वरच्यावर प्रश्न येण्याची शक्यता, जसं तुम्ही कंबाईन तयारी करताय बरोबर, क्लास 3 क्लास 2 ह्याचे अशा लेवलचे प्रश्न इथं असण्याची शक्यता कमी आहे. एक लेवल तुमच्याकडून तो क्रक्स पूर्ण काढण्याची जबाबदारी सीसॅट क्वालिफाय करताना असणार, हे मात्र खरं बरोबर. नवीन पॅटर्न आला तर काय होईल, प्रश्न वर खाली होतील पण डिसिजन मेकिंग असण्याची शक्यताच नाही. कळलं? मग त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करताना आपला मार्कच मिळणार आहे जर बरोबर आला तर, नाहीतर आपल्या निगेटिव्ह मध्ये जाणार आहे. ही गोष्ट इथं क्लिअर कळून जाते. मग पेपर पॅटर्नच्या बाबतीत लक्षात ठेवा, UPSCला आपल्याला आयोग जनरली फॉलो करतच आणि UPSCच्या धर्तीवरती जर MPSCने क्वालिफाय केला असेल तर UPSCला फॉलो करणार. हे जवळपास एक सेन्स सांगतो आपला की जवळपास निश्चित आहे. मग आपण त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. बघा आता पुढचा मुद्दा, 2 प्रकारचे विद्यार्थी आता सध्या अभ्यास करताना दिसत आहेत. एक तर पूर्णच नवीन आहेत, पहिल्यांदाच पेपर देत आहेत, आणि एक जुने बरेच अटेम्प्ट झालेत, 2-3 तरी अटेम्प्ट झालेत सर, निदान हा दुसरा तरी अटेम्प्ट आहे. हे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. मग नवीन विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे, एक तर बेसिक पासून तयारी केली पाहिजे बाबा बरोबर. ते पाहू, त्याच्यावर बोलूया. पहिले आपले सिनियर जनता जी आहे ज्यांचा ॲटलिस्ट दुसरा पेपर आहे, दुसरा तिसरा काय राज्यसेवा देत आहेत, ह्या जुन्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, स्वतःला कसं आता जज केलं पाहिजे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्वतःची पहिली लेवल ओळखून घ्या. लेवल कशी ओळखणार सर, मी आता कोणत्या लेवलचा आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला व्हिडिओ बघितल्यापासून UPSCचे 2021 2020 2019 2018 2017 इथपर्यंत, म्हणजे उलट्या ऑर्डरने, म्हणजे 2021चा पहिला पेपर तुम्हाला सोडवायचा आहे, 2020चा सोडवायचा आहे, 2019चा सोडवायचा आहे, 2018चा सोडवायचा आहे, 2017चा सोडवायचा आहे. ते पण वेळ लावून हार्ड प्रिंट आउट घेऊन यायची,
झेरॉक्स कॉपीमधून ॲज इट इज मोबाईलमध्ये सोडत बसू नका. प्रिंटआउट घ्यायची, वेळ लावायची, 2 तासच पेपर सोडवायचं, जास्त नाही. लाईक एक्झाम 2 तास पेपर सोडवायचा आहे, OMR शीट घेऊन सोडवायचा आहे. त्यात जर ह्या 2021, 20, 19, 2018, 17 ह्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला काही करून आत्ता 80+ जात असतील, 80+, तर तुम्हाला जास्त काही तयारी करायची गरज नाही. म्हणजे जे तुमचं चालू आहे त्या पद्धतीने चालवा. 80+ जर जात असतील मार्क, सहज 80+ जातोय मी, काहीच अडचण नाही. म्हणजे 100+ जर या पेपरमध्ये, सगळ्या पेपरमध्ये गेले 100+ मार्क, तर तुम्ही, मी तर म्हणेल अभ्यासच करू नका, डायरेक्ट सीसॅट डायरेक्ट पेपरला जा, काहीच अडचण नाही. पण तुमचा स्कोर 80 ते 100 मध्ये येत असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट दररोज अर्धा-1 तास देणं म्हणजे देणं गरजेचं आहे. जर तुमचा स्कोर सर 60 ते 80 मध्ये येतोय, 60 ते 80 मध्ये येतोय, म्हणजे मी पासही होऊ शकतो किंवा नापासही होऊ शकतो, अशा लोकांनी लक्षात ठेवा, डेली ॲटलिस्ट 2 तास करणंच आहे. करणं म्हणजे करणं, लक्षात ठेवा. मी स्कोरनुसार सांगतो आणि ह्याच पेपरवर जज करा, राज्यसेवेच्या पेपरवर जज करू नका. कारण सीसॅट क्वालिफाय आहे, UPSCने ज्या पद्धतीने सीसॅट क्वालिफाय केला आहे त्या पद्धतीने पेपर सोडून बघा विदिन टाइम. मला फसू नका, म्हणजे मला फसू शकता तुम्ही सांगून काही पण तुम्ही स्वतःला फसू नका. लक्षात ठेवा, स्वतःला फसवू नका. स्कोअर किती येतोय बघा. स्कोअर जर तुमचा 100+ येत असेल इच अँड एव्हरी पेपर, अजिबात काहीच तयार करू नका, डायरेक्ट पेपरला सीसॅट क्वालिफाय होणार तुम्ही. पण तुमचा 80 ते 100 मध्ये येत असेल तर डेली ॲटलिस्ट अर्धा-1 तास तयारी करा. 60 ते 80 मध्ये स्कोअर जर यांचा येत असेल तुमचा, तर लक्षात ठेवा डेली तुम्हाला 2 तास करणंच आहे. करणं म्हणजे करणं, कंपल्सरी करणं आहे. आणि जे बिलो, म्हणजे ज्यांचा बिलो 60 स्कोर येतोय त्या विद्यार्थी मित्रांनी गाफील न राहता डेली 2 ते 3 तास तयारी करणं आहे, म्हणजे करणंच आहे. लक्षात ठेवा, माझ्यासारख्या शिक्षकांची तुम्हाला गायडन्स घेणंच आहे. घेणं म्हणजे घेणंच, लाईटली घेऊ नका, वर्षी वायाला घालवायचं नाही. त्यामुळे कुणी गायडन्स घ्यावा, कुणी काय करावं, रिस्क घेऊ नका. ज्यांचा बिलो 60 स्कोर येईल त्यांनी 100% बॅच जॉईन करून काम करून घ्या. पुण्यात असेल तर ऑफलाईन करा, बाहेर असाल तर ऑनलाईन करा, रिस्क घेऊ नका. लक्षात ठेवा, जरी आता 161 जागांची ॲड आली असेल तर भविष्यात त्या जागा वाढणार आहेत, हे क्लिअर लक्षात येते सगळ्यांना. कारण का आता याच्यामध्ये 161 मध्ये CDPOचेच जागा जे असते, जे राज्यसेवेमध्ये कधी परीक्षा नव्हती ती आता राज्यसेवेमध्ये ॲड झाली पदं. याचा अर्थ जी मेन राज्यसेवेची पदं ती अजून ॲड नाही, मागणी पत्र येतील आणि ते ॲड म्हणजे राज्यसेवा प्री झाल्यानंतर सुद्धा रिझल्ट लागेल तोपर्यंत ॲड जागा होत राहतात. त्यामुळे प्रत्येकाने फॉर्म भरा. परीक्षेला जायचं नाही जायचं ते त्यावेळेस ठरवा, पण फॉर्म भरा. पण ज्यांचे स्कोर आता इथं जज करा आणि लागोपाठ 5 दिवस चेक करा. अगोदर की बी काही बघू नका, OMR शीट घ्या, पेपर घ्या, सोडवा. सोडवल्यानंतर स्वतःचा स्कोर चेक करा. सगळ्यांमध्ये जर तुम्ही चांगल्या सेफ झोनमध्ये असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनुसार जे मी सांगितलं तसं जा. पण कमी जास्त होत आहेत, मेन फोकस तुम्हाला 2021चा पेपर आणि 20चा पेपर लक्षात ठेवा. या 2 पेपरमध्ये जर मित्रांनो तुमचे चांगला स्कोर आला तर खरं सांगतो तुम्ही आत्ताच्या सीसॅट क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहात. पण ह्या 2 पेपरनीच जर दगा दिला तुम्हाला, इकडले पेपर थोडे इझी होते पण इथं पेपर UPSCनी विद्यार्थ्यांना रडवलंय, तर लक्षात ठेवा हेच पॅटर्न आयोग आपला MPSC आयोग घेऊ शकतो. मग ह्याची गाफील न राहता तयारी करा. बिलो 60 जर मार्क पडले तर समजून घ्या आपल्याला गरज आहे, म्हणजे गरज आहेच. मग पेपर झाल्यानंतर रडायची वेळ न येता आत्ताच कष्ट करायची ताकद ठेवा आणि त्याच्यावर काम करा. कळलं? त्यामुळे हे लक्षात ठेवा, जुन्या विद्यार्थ्यांनी UPSCचे पेपर सोडून आपली चेक करू शकता काय लेवलचा आहे आपण. ठीक आहे, आता मी नवीन विद्यार्थ्यांकडे येतो. बघा, जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी जे आहेत हे लक्षात ठेवा, नवीन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच तयारी करताय. म्हणजे तुम्ही नवीन विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचे पेपर, राज्यसेवा प्लस UPSC हे सगळे पेपर प्रिंट काढून ह्याच्यामध्ये ज्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्याची एकदम बेसिक पासून तयारी करायची. बेसिक पासून म्हणजे उद्या आयोगाने जरी काही विचारलं तर मला बेसिक पण येते, हायर लेवल पण येते. उगीच घाई गडबड करून तुम्ही बाकीचे यांच्यासारखं तुम्ही वागू नका.
नवीन विद्यार्थ्यांनी जुन्या विद्यार्थ्यांसारखं वागू नका. सीसॅट क्वालिफाय, सीसॅट क्वालिफाय, सीसॅट क्वालिफाय म्हणून हे विद्यार्थी सहज म्हणतील मी असा पास होतोय, तो करत नाही. तुम्ही काय करता, सिनियर फॉलो करता. यांनी 1-2 वर्ष जीव काढलेला आहे, कष्ट केलेले आहे, त्यांना थोडंफार सॉफ्ट कॉर्नर थोडं मिळू शकतो. पण तुम्ही नवीन आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन आहे, तुम्हाला पॅटर्न समजणं गरजेचं आहे. मग एमपीएससी आणि यूपीएससीचे दोन्हींचे पेपर सोडवा, त्याच्यावर मुळापासून तयारी करा. फक्त पेपर सोडून नाही तर ज्या टॉपिकवरती क्वेश्चन आलाय तो टॉपिक क्लिअर करणं, म्हणजे एकदम बेसिक पासून लक्षात ठेवा. कारण तुमची तयारी केलेली, थोडक्यात आता मॅथ्स अँड रिझनिंगचं वेटेज वाढणार 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 हे 100% आहे. आणि एकदा हा विषय तयारी केली, उद्या राज्यसेवा द्या, टेक्निकल, कंबाईन, क्लास 3 कंबाईन, सगळ्या पेपरला प्री मेन सगळी गणित बुद्धिमत्ता आहे म्हणजे थोडक्यात गणित बुद्धिमत्ता शिवाय तुम्हाला पोस्टच नाही हे सिद्ध आहे. त्यामुळे हे तयारी करताना बेसिक पासून तयारी करा. ह्याही परीक्षा पुढच्याही परीक्षा निघतील. जे स्पेशली जुने आहेत, फक्त राज्यसेवा फोकस करतायत, त्यांनी मी जे सांगितले त्या रणनीतीवर जायचं म्हणजे जायचं. कळलं? पुढे पाहूया बघा मुद्दा. सध्याची स्वतःची लेवल कशी तपासावी. कारण का सीसॅट क्वालिफाय झाले, मग मॅथ्स रिझनिंग वाले थोडे सहज म्हणतील, ज्यांचं मॅथ्स बॅकग्राऊंड आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, सायन्स बॅकग्राऊंड आहे, ही लोक उगीच घापील राहतील. कारण मी सहज पास होऊ शकतो कारण मला येतंय, ह्या आविर्भावात जगू नका. डॉक्टर लोक आहेत, इंजिनियर लोक आहे, अरे सीसॅट क्वालिफाय करू शकले नाही यूपीएससीचा, म्हणजे तुम्ही कुणीच असं गृहीत धरू नका की असं असेल तसं असेल. जोपर्यंत पहिला पेपर होत नाही तोपर्यंत कुणीच कोणत्याही पद्धतीचा एक ॲझम्पशन ठेवून चालू नका की असं असेल तसं असेल. कसाही असू दे, डील करायची आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं स्वतःची लेवल पहिली ओळखा. स्वतःची लेवल म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात की सिनियर आहात, ह्या पद्धतीने मी जे मागे सांगितले मागच्या स्लाइडनुसार यूपीएससीचे पेपर सोडून, एमपीएससीचे पेपर सोडून तुम्हाला तुमची लेवल स्वतः कळू शकते. कळलं? अभ्यास कसा करावा आता सगळ्यात महत्वाचं. अगोदर तुम्हाला मी नेहमी सांगायचो, म्हणजे सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मी सांगायचो की 4 ते 5 तास तू सीसॅटला दे. खरं का स्कोरिंग सब्जेक्ट होता, येणे हाऊ 150 क्रॉस करायचे मित्र आपल्याला. या पद्धतीने मी सांगायचो की 4 ते 5 दे. कारण जिथं सीसॅट क्वालिफाय 150 क्रॉस झाला तिथं जीएसला 100 मिळवले तरी तू जात होता मेन्सला. पण आता सिच्युएशन अशी आहे की अभ्यास करताना लक्षात ठेवा की कोणत्याही विद्यार्थ्यांनी 3 तास इनफ आहे. म्हणजे जरी फ्रेशर असेल त्यांनी 3 तास द्या, त्यानुसार मॅक्स 3 तास म्हणतोय आम्ही, मॅक्स 3 तास वेळ जीएस सीसॅटला द्या. मॅक्स 3 तास. जे ज्युनियर आहेत, सिनियर आहेत त्या लोकांनी 2 तास, कुणी 1 तास, कुणी अर्धा तास, पण दररोज काही ना काही देत राहा. लक्षात ठेवा वेळ मिळवणं गरजेचं आहे. मागच्या राज्यसेवेला ज्यांचा 150+ स्कोर येतोय सहज, त्या लोकांनी जरी नाही वेळ दिला, आठवड्यातून 1-2 दिवस जरी केलं तरी चालू शकतं. पण खरं स्वतःला विचारून पहा 150+ होतं का, त्याच लोकांनी ही गोष्ट करू शकता. बिलो 150 लोकांनी आपल्याला काम करणं लक्षात ठेवायचं. दररोज किती वेळ द्यावा ह्याच्याबद्दल मी आता बोललो. ही पद्धत की बाबा दररोज 3 तासाचे मॅक्स द्या. अभ्यास कसा करावा तर महत्वाचा मुद्दा पेपर सॉल्विंग जे आहे ना, पेपर सॉल्व करा. प्रिव्हियस इयरचे सॉल्व करा. कोणते सॉल्व करायचे तर एकतर एमपीएससीचे सगळे राज्यसेवेचे, एमपीएससी म्हणजे राज्यसेवेचे जे पेपर झाले ते सॉल्व करा, बरोबर. आणि मेन तुमच्यासाठी आत्ता असणार आहे यूपीएससी. आणि यूपीएससीचे 2011 पासून ते 2021 पर्यंत सगळे पेपर सोडवा. सगळे मेन रिव्हर्स ऑर्डरने सोडवा. म्हणजे 2021 झालं की 2020 सोडवा, नंतर 2019 सोडवा, असं करत करत 2011 पर्यंत जायचंय. आणि ज्या टॉपिकवरती क्वेश्चन रिपीटेड येतात ते टॉपिक कन्फर्म करणं तुमचं काम आहे. कारण यूपीएससीच्या धर्तीवरती जर पेपर आला तर तुमचा ग्राफवरती प्रश्न जास्त विचारले जातात, माहितीवरती जास्त प्रश्न विचारले जातात. ते कसे विचारले जातात, काय विचारले जातात, सगळं व्यवस्थित तुम्हाला हे पेपर सजेस्ट करतील. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बरोबर. प्रॅक्टिस करताना पहिले हे पेपर संपवा. पेपर संपवले, ज्या टॉपिकवरती तुम्ही पहा की कोणत्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन येत आहेत. समजा मी असं म्हणेन डेटा इंटरप्रिटेशन नावाचा टॉपिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बार ग्राफ असतात, लाईन ग्राफ असतात, परत काय असतंय
की टॅब्युलेशन असतं, चौथा मुद्दा पाय चार्ट असतात. याच्यावरती आयोगाने कायम प्रश्न विचारले 2021 पर्यंत कायम. मग ह्याची तयारी करताना तुम्हाला कळलं की बा याच्यावर प्रश्न येतोय, मग याची प्रॅक्टिस तुफानी करणे, म्हणजे त्या टॉपिकवरती वेळ घालून कामच करणे, एकही प्रश्न चुकायला नको. नंतर दुसरा टॉपिक कळला की बाबा तुम्हाला की कशावरती प्रश्न येत आहेत, की बाबा सादर रिझनिंगवरती क्वेश्चन येत आहेत, की सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन आहे सर, सिटिंग अरेंजमेंटवरती काम करा. परत अजून डायरेक्शन सेन्सवरती क्वेश्चन आहे सर, ते क्वेश्चनवर काम करा. म्हणजे तुमच्यासाठी कोण आहे तर UPSCचा पेपर हा पहिल्यांदा तुमच्यासाठी मेन कोर्स आहे, लक्षात ठेवा. आणि हे काय सप्लिमेंटरी कोर्स आहे, लक्षात ठेवायचं. ह्या दोन्हींची तयारी करून नंतर ज्या वेळेस तुमचा ही सगळी तयारी होईल त्याच्यानंतर जे काय प्रॅक्टिस सेट मी किंवा मार्केटमध्ये कोणी मिळेल ते प्रॅक्टिस सेट ॲटलिस्ट 5 पेपर सोडवायचे, बस इनफ, एवढीच करायची गरज आहे. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस कशी कराल याच्यावर तुमचा रिझल्ट ठरणार आहे. फक्त मित्रांनो लाईटली घेऊ नका एवढं मला म्हणायचंय. कारण काय होतं 3 महिन्यानंतर पेपर होणार, पेपर झाल्यानंतर मग तुम्ही पश्चाताप करण्यात मज्जा नाही. मग माझा काय रोल आहे, म्हणजे जे मी सगळी रणनीती सीसॅट क्वालिफाय झाल्या मी लगेच व्हिडिओ नाही बनवला बघा. ह्याचं कारण ते आहे की मी काय केलं की सगळं पाहिला, सार काढला की काय केलं पाहिजे, विद्यार्थी मित्रांनी काय करणं गरजेचं आहे जेणेकरून हा क्वालिफाय होईल. मग याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. तुम्ही सगळ्यांनी तशी रणनीती बनवा. शक्यतो सीसॅटचा अभ्यास करताना सीसॅटचा पेपर आपला ज्या वेळेस ते करा, म्हणजे दुपारी 1 पासून ते 4 म्हणजे 2 पासून ते 5 वाजेपर्यंत हे टायमिंग सगळ्यात बेस्ट राहील. म्हणजे तुम्ही जे दुपारचा रटाळवाणा चालतो तुमचा वेळ, त्यावेळेस GS होऊ शकत नाही. ह्या काळामध्ये तुम्ही सीसॅट करा. कॉम्प्रिहेन्शन पण लाईटली घेऊ नका, पण मॅथ्स रिझनिंगवरती काम करा, म्हणजे कराच. बेसिक मॅथ्स रिझनिंग जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत हायर लेवलचं मॅथ्स रिझनिंग तुम्हाला येणार नाही. उगीच येईल या आविर्भावात जगू नका, नाहीतर पेपर झाल्यानंतर मग तुम्ही मला बोलाल. त्यापेक्षा आत्ताचं काम करा. ठीक आहे, लक्षात ठेवा. या पद्धतीने गेले तर तुमचं सीसॅट 100% क्वालिफाय होईल. तरी सुद्धा मित्रांनो जे विद्यार्थी ह्याच्यापेक्षा वेगळा अभ्यास करतात, राज्यसेवा करतात, सर सगळ्या परीक्षा करतोय पण मला जरा गणित बुद्धिमत्तामध्ये अडचणीच येते, काही लोकांना गणित बुद्धिमत्ता पाहिल्यानंतर थंडी वाजते, अशा लोकांसाठी आपल्या अंकगणित बुद्धिमत्ताच्या सेपरेट स्पेशल ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहे. तुम्ही 9604020277 ह्या आपल्या स्पर्धाग्रामचा जो नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या, बिंदास जॉईन करा. अख्खा महाराष्ट्र ऑनलाईन बॅचला आहे मित्रांनो. याचं कारण आहे की मी जे आहे खरं ते तुमच्यापर्यंत पोहोचवते, तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. मला जर बोलायचं असेल 8308 110 110 हे सगळ्यांकडे नंबर आहे. ह्या नंबरवरती कॉल करा. शक्यतो मला कॉल संध्याकाळी 7 नंतर करत चला, कारण दिवसभर ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतात त्यामुळे वेळ मिळत नाही. संध्याकाळी नक्की कॉल करा, तुमचे काही डाऊट्स असू ते आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, स्पेशल राज्यसेवेसाठी बाबा तुम्हाला सीसॅट क्वालिफाय करायचंय तर आपली गणित बुद्धिमत्ताची बॅच आहे, ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तुमचं सीसॅट क्वालिफाय करायची जबाबदारी माझी. तुम्ही फक्त बॅच जॉईन करा आणि काम करा. त्याच्यासाठी तुम्हाला 9604 020277 ह्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या आणि परीक्षेमध्ये सीसॅट क्वालिफाय करून घ्या. ठीक आहे, सगळ्यांना तुमच्या येणाऱ्या राज्यसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.